सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः। नौमिन्याय सुरादिवृज्जयमुनीन् श्रीपादराट्सन्मनीन् व्यासाचार्यान् विविधागमाभ्यधरान् श्रीवादिराजान् वन्दे हंसवरान् प्रभुत्तमगुरुं वैदव्यवारानिधिं श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिमां सद्गुरुसत्यानपां विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं गुरुमतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। सत्याभिज्ञकराब्जोत्थान पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन्याय शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। विद्यापीठविदातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिमसद्गुरुम् आपादमौलिपर्यन्तं। गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। शुभां ध्यायन्ति ये कामान् गुरुदेव प्रसादजानितरानाथपापोत्थान् तेषां विद्या फलिष्यति। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम हरि ओम हरि ओम। श्री पराशर उवाच भीष्मकः कुनिने राजा विदर्भ विषये भवत रुक्मी तस्य भवत्पुत्रो रुक्मिणी च वरानना। कालच्या कथेमध्ये आपण चिंतन केलं, काय केलं? मुचुकुंद महाराजांची कथा। आता रुक्मिणी स्वयंवर सांगतायत। आजच्या कथेमध्ये एक अजून एक कथा सांगतो। भीष्मक राजा कुंदिनपूर राज्याचा सम्राट, त्यांना रुक्मिणी नावाची कन्या साक्षात महालक्ष्मी देवी आणि रुक्मी नावाचा पुत्र जेव्हा रुक्मिणी आणि भगवंताच्या विवाहाचा संदर्भ येतो, हा विषय फार महत्वाचा आहे। चर्चा असते जेव्हा लग्न ठरवायचं किंवा स्थळ बघायचं असतात, तेव्हा चर्चा फार महत्वाची असते की बाबा कोणत्या वयापासून आपण आता या वर्षीपासून बघायला चालू करायचंय का पुढच्या वर्षीपासून बघायला चालू करायचं, काय नियोजन आहे। घरी ज्या पद्धतीने चर्चा होते अगदी त्या पद्धतीने चर्चा सुरू झाली। महाराज चर्चा सुरू झाली। जरासंध त्या रुक्मीचे स्नेही प्रचंड प्रिय, चर्चा सुरू झाली। जरासंधाच्या कानावर गेली चर्चा। जरासंध म्हणतो, मी माझा मानस पुत्र जे आहे शिशुपाल, त्या शिशुपालाला तू तुझी बहीण दे। भीष्मक राजा थोडा काचकूच करतो सुरुवातीच्या काळात, पण म्हणता ठीक आहे काय करूयात, स्वयंवर ठेवूयात। स्वयंवर ठेवला, पण स्वयंवरामध्ये परत अडचण येते। स्वयंवर जर का ठेवला तर अनेक राजेराजवाडे येणार, त्याच्यात भगवंत देखील येणार आणि परत भगवंत आल्यावर रुक्मिणीला घेऊन जाणार। मग काय करायचं आता आपण? भगवंताला आमंत्रण द्यायचंच नाही, भगवंताला आमंत्रण द्यायचंच नाही असं नियोजन केलं। भगवंताला
आपण आदर द्यायचा नाही, भगवंताचा मान सन्मान करायचा नाही, असं सगळं ठरल्यानंतर खरी मजा सुरू होते. इंद्रदेव खवळतात. इंद्रदेवांना, देवेंद्रांना ही सगळी चर्चा करते. इंद्रदेव खवळतात. स्वतःचा एक दूत, देवांचा दूत, त्या दूताच्या मार्फत एक संदेश पाठवतात. ते दूत ज्या ठिकाणी जरासंध इत्यादी सगळे जमा झालेले आहेत त्या ठिकाणी येतात आणि संदेश सांगायला प्रारंभ करतात. मी शचीपती इंद्राचा प्रिय दूत, दासांमध्ये अत्यंत प्रिय आहे. मी इंद्राच्या नेहमी डोळ्यासमोरच असतो आणि त्यांनी मला तुमच्यासाठी एक संदेश घेऊन पाठवले आहे. हे संदेश काय आहे तर हे सर्व जरासंधांना सांगतायत संदेश. कोणाला? जरासंधांना. हे सर्व जरासंधानी राजांनो, नीट कान तीक्ष्ण करून ऐका. आपल्या सर्वांचा मुख्य स्वामी म्हणजे श्रीमन्नारायण श्रीकृष्ण परमात्माच आहे. याविषयी कोणालाही किंचितही संदेह नको. सर्व राजे महाराजे असलेल्या सभेमध्ये श्रीकृष्णाचाच उत्तम अभिषेक, राजोपचार, आदरातिथ्य व्हायला पाहिजेच. त्यालाच सर्वोत्तम सन्मान प्रदान व्हायला पाहिजे. अशी व्यवस्था करा. आम्ही अभिषेक करणार नाही, त्यांना बसायला जागा देणार नाही, त्यांची पाद्यपूजा करणार नाही, असलं काहीही चालणार नाही. भगवंताला आदरातिथ्य सर्वोत्तमच व्हायला पाहिजे. श्रीकृष्णानंतर दुसऱ्या राजांची योग्यतेनुसार तुम्ही काय पूजा करायची ती करा. सर्वोत्तम पूजा, पहिली पूजा कोणाची? भगवंताच आदरातिथ्य सर्वप्रथम व्हायला पाहिजे. असा आदेश देवेंद्रांनी स्वतःच्या दासाच्या मार्फत पाठवला. आता मजा अशी झाली, आता चर्चा सुरू झाली. कारण की इंद्र देवेंद्र त्यांच्याकडनं आज्ञापत्र आलं म्हणल्यावर विषय गंभीर झाला. हायकमांडचं पत्र आलं, काही होऊ शकत. बरं, जरासंधानी राक्षसांना रुद्रदेवाच्या वरदानानं ते सगळे अवध्यत्व होते. इंद्रदेव रुद्रदेवांच्या खालती नंतर येतात तारतम्यामध्ये. सृष्टी प्रकरणात इंद्रदेव खालती आहेत, पण इंद्रदेवाजवळ एक अस्त्र आहे, वज्र. त्याच्यानं मरणार नाही, पण वेदना तो होणार नव्हती. पराभूत तो होणार, मरणार नाही आपण, पण पराभूत होणार. फटके तर बसणार, चापकानं मरत नाही माणूस, पण काळ निळत निश्चित होते. उठता येत नाही, बसता येत नाही, अंग पूर्ण सुजून जाते, डबल रोटी खाल्ल्यासारखं. सगळेजण चर्चा सुरू झाली. चर्चा सुरू की बाबा भगवंताचं जर का आदरातिथ्य नाही केलं तर काय? आता देवताही खवळले. आपण भले मरणार नाही, पण आपल्याला वेदना मात्र खूप होणार. त्याच्यामुळे आता काय करायचं? जरासंध म्हणतो मी काही जाणार नाही भगवंताच्या पूजेला. त्याच्यामुळं रुक्मी, तू आणि तुझे वडील व्हा पुढे, मोर्चा सांभाळा, तुम्हीच करा. असं म्हणून रुक्मी आणि भीष्मक राजा इत्यादी भगवंताच्या आदरातिथ्यासाठी असतात. परत त्याच्यामध्ये परत चर्चा होती की आपण या भगवंताला आदरातिथ्य काय देऊ, त्यांना आसनच द्यायचं नाही. परत काही जण असतात खोड काढणारे, अहो तुम्ही कशाला भ्यायला, आम्ही हेच नको तुमच्या, तुम्ही करा कार्य, करा कार्य, करा कार्य, असं म्हणत 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 त्या टोकावर आणते डोंगराच्या, नंतर उलटून देते.
तुम्ही चिंता करू नका, बघा आम्ही तुमचा हात पकडलेलाच आहे, खाली वाकून बघा बिंदास, खाली जरी केवढी खोले बघा, बिंदास बिंदास वाकून बघा, चिंता करू नका, घेऊ नका, आम्ही तुमचा हात असा पकडलेला आहे. एकदा त्यानं तुमच्यावर विश्वास ठेवून खाली वाकायला सुरुवात केली, जेव्हा हात पकडलेल्या माणसाला कळाले की आता पूर्णपणे वाकलेला आहे, घात हा विश्वासातलाच माणूस करत असतो. बाहेरच्याला काय लागले, बाहेरच्याला काय काम पडलं तुमचा घात करायचं, पहिलं नियम घात नेहमी विश्वासातलाच माणूस करत असतो, बाहेरच्या माणसाला काही घेणं देणं नसते. त्याच्यामुळं फार सावध राहा, पहिला नियम. इथे पण तेच झालं, ही चर्चा चालू असताना भगवंताला आसन द्यायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, हे सर्व भीष्मक राजाचे लहान भाऊ क्रथा आणि कौशल्य यांनी ऐकलं. दोन्हीही सज्जन जीव भगवंत ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी हे गेले, भगवंताला सगळा झालेला वृत्तांत सांगितला आणि भगवंताला स्वतःच्या घरी आणलं, आसन दिलं, पाद्य आर्य आणून एक नंबर सुंदर सर्वोत्तम अशी पूजा केली. भगवंतानं स्वतःला दिलेल्या आसनावर उजवीकडं कृष्ण आणि डावीकडं कौशल यांना बसवलं, स्वतःच्या सिंहासनावर मध्यभागी भगवंत बसले. भगवंताचं जर का मान सन्मान आदरातिथ्य केलं तर काय होतं, भगवंत स्वतःचं आसन प्रदान करतात. एवढं भक्तवत्सल्य असतं, पण तेवढी निष्ठा पाहिजे, आदर पाहिजे, दृढ भावना पाहिजे, विश्वास पाहिजे. आपल्याकडे याच्यात काहीच नाही, त्याच्यामुळे गावकडे ऋण परत तेच कृतज्ञता, त्याच्याशिवाय कुठंच जाता येणार नाही तुम्हाला. कृतज्ञ आणि कृतघ्न. आता भीष्मक राजाला बोलून घेतात आणि म्हणतात तू तुझ्या मुलीचं लग्न माझ्याशी लावून देणारच का नाही. कथा सगळ्यांना माहिती, नंतर पलायन होते त्याच्यात मी काही जात नाही, कारण की भागवत सगळ्यांनी ऐकलंय, सारखं सारखं ऐकलंय, सगळ्यांना पत्र व्यवहार माहिती, ब्राह्मण माहिती, कसं पडलं ते माहिती, पण ही कथा जी सांगतो ती नीट ऐका. भगवंत भीष्मक राजाला म्हणतात तू तुझ्या मुलीचा विवाह माझ्याशी करणार आहेस का नाही. थोडं संकोचित असतात, तेव्हा भगवंत म्हणतात मी काय तुला सामान्य दिसत आहे का, बघ माझं विराट रूप, बघ माझं विश्वरूप असं म्हणतात. आणि म्हटल्या क्षणी प्रचंड तेजस्वी म्हणजे काय त्याला शब्द नाहीये विश्वरूपाला, असं अद्भुत विश्वरूप प्रगट करतात. आपल्याला विश्वरूप कुठे प्रगट झालेलं माहिती, अर्जुनापासून भगवंताने एकूण 3दा विश्वरूप प्रगट केले. पहिले भीष्मक राजासमोर, दुसरं प्रगट केलं अर्जुनासमोर, तिसरं प्रकट केलं उत्तंक ऋषी, त्या ऋषींवर अनुग्रह करण्यासाठी म्हणून. असे एकूण 3 विश्वरूप दाखवले आणि एक विराट रूप दाखवले. विराट रूप शांती वार्तेसाठी जे दाखवलं ते विराट रूप, ते विश्वरूप नाही. त्याच्यामध्ये खूप जणांना कन्फ्युज आहे, ते विराट आहे का विश्व आहे, ते विश्वरूप, ते विराट रूप. आणि हे भीष्मक राजा अर्जुन आणि उत्तंग ऋषींना जे दाखवलं ते विश्वरूप. आता हे विश्वरूप आहे काय, तर परत जावं लागतं महाभारत अनुशासन पर्व. ओम विश्वम, विश्वम पहिलाच शब्द, पुढे जायचंच नाही, पहिलाच शब्द काय विश्वम. विश्वरूप षटकार, इकडे जायची गरजच नाही. विश्वम भगवंताने सृष्टी केली आणि स्थिती करण्यासाठी भगवंत त्या सृष्टीमध्ये प्रवेश करतात. तदसृष्ट्वा तदैवानुप्राविशत, भगवंत सृष्टी निर्माण करतात, त्या सृष्टीमध्ये प्रवेश करतात. बघा अनंत 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 जीवराशी, एक जीवराशी
जीवराशी एक आहे, अनंत जीवराशी आहेत ना. कीटकांपासून, क्रिमी कीटक म्हणजे तुमचे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून, किड्यांपासून, पालीपासून, डासापासून, जे गोचर आहेत, जे दिसत नाही, बरं जे दिसत नाही ते नाही असं म्हणू शकत नाहीत ना. त्याच्यामुळं न दिसणारे जीव, दिसणारे जीव असे अनंत जीवराशी आहेत. अशा प्रत्येक जीवराशींच्या हृदयस्तराहून परमात्मा कर्म करून घेतो. उदाहरणार्थ भगवंताची मॅनेजमेंट कशी आहे बघा, आणि आपली कशी असते. आपली मॅनेजमेंट म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणं. साध लेकराला संध्यावंदन कर किंवा लेकराकडनं संध्यावंदन करून घेण्यासाठी वडील दोनदा जेवण करतात तेवढ्यात. एवढा थकवा येतो, लेकरू ऐकत नाही. संध्यावंदन सध्याच्या मुलाकडनं करून घेणं शक्य आहे का? जर का एक संध्यावंदन करून घेण्यासाठी तुम्हाला परिश्रम घ्यावे लागत असतील की बाबा पळी आण, बरं पळीच आणते, तामन आणत नाही लेकरू. अरे तामन आण, तामनच आणते, पेला आणणार नाही सोबत. बरं भस्म आण, भस्म आणला, पाणी लाव, तुम्ही फक्त मला पेला आणि तामन, पळी, पात्र एवढं सांगितलं. पाणी भरून आणा हे नाही सांगितलं. पाणी आण, पाणी आणलं. आचमन कर, हे पिण्याचं नाही, हातपाय धुवायचं पाणी. अरे पिण्याचं आण, म्हणजे सांग काम्या पद्धतीची असते. म्हणजे एक संध्यावंदन अजून आचमन सुरूच झालं नाही, त्या आचमनापासून शेवटच्या आचमनापर्यंत जर करायचं असेल तर दोनदा आता गुरुला कष्ट होतात. ते पिता असो, गुरु असो, कोणी असो. असं एका मुलामागे एवढा त्रास आहे. तर असंख्य असंख्य अगणित जीवराशी त्यांच्याकडनं भगवंत कर्म करून घेतो. म्हणजे काय मॅनेजमेंट आहे. आपल्याला एखादं लग्न कार्य करायचं असेल तर खुर्च्या आल्या का रे, टेंट पडला का रे, स्वयंपाकी आला का, स्वयंपाकी आला तर झारा आला का, झारा आला तर मीठ आलं का, मीठ आलं तर स्वयंपाक सामान आलं का, फलान आलं का, ढिपलान आलं का, आहेराचं आलं का, गुरुजी आले का, गुरुजी आले नाही तर दुसरी गुरुजी येणार आहेत का, काय होणार आहे. 1772 टेन्शन असतात. आणि सगळं अर्ध फोनवर चालतं. ह्या व्यक्ती फोनवरून 7-8 ऑर्डर देतो, समोरचा व्यक्ती तो ऐकत नाही, इग्नोर करतो, फोनच उचलत नाही. भगवंत तसा फक्त ऑर्डर देऊन सोडतात, फक्त नियामक करतात की फोनवर सांगायचं की बाबा मी आधीच त्याच्या फक्त आधीच पाठीच करायचं, मी असं करायचं, तसं करायचं, फलानं करायचं, ढिपलानं करायचं, असं करून सोडून दिलं भगवंतानं. असं आहे. वय किती आहे? 7 वर्ष. 7 वर्षाच्या वयामध्ये कोजागिरीचं लाल बुंद आटवलेलं दूध पचतंय का? एकदम लाल बुंद आटवलेलं दूध ग्लास भर जर का दिलं, जन्मलेल्या लेकराला दूध पाजलं किंवा आईच्या गर्भामध्ये लेकरू आहे तेव्हा आईला दूध पाजलं तर ते त्या लेकराला पचत का? आईला पचत का हा प्रश्नच नाही. प्रश्न कुठे आहे? लेकराला पचतो का? पचायला जड असणं ही गोष्ट वेगळं. एक टाइम साबुदाणा खाल्ल्यानंतर पोट दुखी होते, पण ते पचत. वमनादी कर्म होत नाही, पोट दुखी होणं इत्यादी हे विषय वेगळा आहे. त्या बाळाला पोषक कसं ठरतं दूध गर्भामध्ये असताना त्यांच्या मातोश्रीनी पिलं. पण काही पदार्थ असे जे खाल्ल्यावर घात होतो ना गर्भाचा. असं असताना हे दूध त्या लेकराच्या म्हणजे आईच्या पोटामध्ये असलेल्या लेकराचं जे गर्भ आहे त्या गर्भाला पोषक ठरतं कसं आईनं खाल्ल्यावर? किंवा बाहेर असलेल्या 3-4 वर्षाच्या लेकराला आटलेलं दूध दिलं तर ते पचतं कसं? किंवा पेच अन्नप्राशन संस्कार पचतं कसं? म्हणून भगवंत विश्व आहे. भगवंतानं विश्वरूप दाखवलं ना.
रूप काय त्याच्याकडे जाऊच नका, त्याचं चिंतनच करता येणार नाही. पहिले विश्व काय हे जाणून घ्या. विशती इति विश्वम, सकल जगामध्ये भगवंत प्रवेश करतात, बाळाच्या पोटामध्ये राहतात. अहम वैश्वानरः भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तम पचाम्यन्नं चतुर्विधम. बरं, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः म्हणले. भगवंतानं असं म्हणलंय का विदुषां देहमाश्रितः फक्त विद्वानांच्याच मध्ये आहे? बरं, मंत्रीणां देहमाश्रितः, राज्ञां देहमाश्रितः, मानवानां देहमाश्रितः पण नाही म्हणलं. काय म्हणले? प्राणिनां देहमाश्रितः. मनुष्य असो अथवा दृष्टीस न पटणारा एखादा प्राणी असो, सजीव असो, जीव असो, अहो शेवटी ते अमिबा का असना, अमिबा माहितीये, पेशी आहे, पेशी. त्या पेशीमध्ये देखील सृष्टी आहे ना त्याची. परमाणु एवढ्या पदार्थापासून, न दिसणाऱ्या पदार्थापासून विराट काय देह असलेल्या हत्तीपर्यंत भगवंत सगळ्यांमध्ये, जिराफ मध्ये कुठं नाहीये. भगवंत या सगळ्यांमध्ये प्रवेश करतात, त्यांच्याकडनं त्यांचं कर्म घडवून आणतात आणि त्यांचं रक्षण करतात. असे रक्षण करणारे विश्वरूपी परमात्मा ज्ञान, श्वासोश्वास, अन्नपचन, रक्ताभिसरण आणि याद्वारे अनंत पेशींची निर्मिती करणं, हे भगवंत कार्य आपल्या हृदयस्तरम आणतात. यो अंतः प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां, पहिल्या दिवशी सांगितलं होतं ध्रुव आख्यानामध्ये. आज 10वा दिवस कथेचा. परत पहिल्या दिवसाचं 10व्या दिवशी आला का नाही विषय. भगवंत माझ्या हृदयस्थ राहून कर्म घडवून आणतात. एक उदाहरणार्थ, एक देह आहे, त्या देहामध्ये भगवंत प्रवेश करतात, त्याच्यामुळे त्याचा श्वासोच्छ्वास चालू आहे. भगवंत त्या देहामध्ये प्रवेश करतात म्हणून त्याचं ज्ञान चालू आहे, बुद्धी चांगली आहे ना, विचारसरणी. भगवंत त्याच्या देहामध्ये राहतात, त्यांना खाल्लेलं अन्न पचन करून घेतात, त्याच्यातून रक्ताभिसरण कृती घडून आणतात. असंख्य पेशी आहेत, लाल पेशी, पांढऱ्या पेशी, त्यांची संख्या मेंटेन ठेवतात, स्थिर ठेवतात, चांगल्या पद्धतीने ठेवतात. अनंत पेशींची सृष्टी करतात. बरं, असं नाही भगवंत की आपल्याला डॉक्टरांनी सांगितल्या पद्धतीने सगळं तुम्हाला सांगितलं तसं करून घ्या, हे असं असं करायचं, असं थोडीच केले भगवंताने, आज्ञापत्र थोडीच दिले. बरं, असंही नाही बायोलॉजीचे पुस्तक आणून अभ्यास केला, तसंही नाही ना. भगवंताने सगळं लिहून दिलं पुस्तक स्वरूपात, तुम्ही वाचत बसले, असं आहे का काही? काय म्हणतात, भगवंत स्वतः त्या जीवांच्या देहामध्ये प्रवेश करतात. प्रवेश करून प्रत्येक कार्य चांगला असो वा वाईट, त्याच्या योग्यतेनुसार त्या जीवाच्या भगवंत ते कार्य घडवून आणतात. म्हणून भगवंताला विश्व असं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल प्रत्येक जीवामध्ये म्हणजे कुठून कुठून म्हणजे काय? अव्याकृत आकाश महालक्ष्मी पासून अस्मद गुरु पर्यंत, आपल्या गुरु पर्यंत नाही, आपल्यामध्ये देखील भगवंत स्वतः राहून कार्य करून घेतात. आपल्यामध्ये आम्हाला तर कधी वाटलं नाही बाबा आमच्यामध्ये भगवंत. भगवान नाही सत्तर
शैतान रह सकता है हमारे अंदर। राम राम जे आपण करतो ते राम राम ही कॉन्सेप्ट काय हे क्लिअर व्हायला पाहिजे ना आधी। आपल्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला, समोरच्याच्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला नमस्कार आहे। म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा नारदांचा वीणा समोरच्याला देतात तेव्हा घेणाऱ्यांना आधी नमस्कार करायचा साष्टांग, नंतर ते घ्यायचं नाही। देणाऱ्यानंतर त्यानं परिधान केल्यावर परत नमस्कार करायचा। ही पद्धतच माहित नाही, गरज काय जाणून घ्यायची। वायू देव ब्रह्मदेव लक्ष्मण, अजून एक याच्यात मजा खूप सुंदर आहे। भगवंत सर्वांच्या हृदयस्थ राहतो, सगळ्यांचा गौरव करतो, प्रचंड गौरव करतो। झी मराठी सारखा गौरव नाही। गौरव म्हणजे खरंच गौरव करतो परमात्मा। कसा गौरव करतो? भगवंताशी डायरेक्ट संभाषण करता येत नाही, तो अधिकार नाही। भगवंताशी जर का संभाषण करायचं असेल तर आधी तुम्हाला वायुदेव, ब्रह्मदेव, लक्ष्मी देवी, सुरुवातीपासून जर का सांगायला गेलं तर इंद्रादी देवता, त्याच्यानंतर रुद्रदेव, नंतर वायुदेव, नंतर तुमचे ब्रह्मदेव, नंतर महालक्ष्मी, नंतर भगवंत, या क्रमाने जावं लागते। तुम्ही म्हणाल या क्रमाने का? भगवंताची सेवा करून 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 त्यांची जेवढी योग्यता झालेली आहे, भगवंताने त्यांना विशेष एक अधिकार प्रदान केलेला आहे की तुम्हाला जर का कोणाला काही कष्ट झाले असतील तर तुम्हाला यांच्या थ्रूच जाणे। म्हणून देवतांची पूजा करताना आहुती जी दिली जाते ती अग्नीतून दिली जाते, गॅसवर दिली जात नाही ना। गॅसवर तूप किंवा टाकून बघा काय होते। अग्निभोजन का सांगितलंय? कारण की देवता ऋषी हे अग्नीद्वारे अन्न स्वीकार करतात, अग्नीद्वारे। त्याच अग्नीवरचं भोजन सांगितले। या संदर्भात भविष्योत्तर पुराणामध्ये व्यंकटेश महात्म्यामध्ये प्रसंग येतो, जेव्हा भगवंत स्वतःच्या लग्नाचा डिपार्टमेंट सगळ्यांना वाटून देतात तेव्हा स्वयंपाकाचं नियोजन अग्निदेवाला देतात। तेव्हा इतर सगळे जण म्हणतात का? तर त्याचं कारण सांगतात भगवंत, जोपर्यंत ऋषी देवता हे अन्न स्वीकार करत नाही तोपर्यंत मी करत नाही। आणि ते कसे घेतात? स्वाहा आणि स्वधा। स्वाहा केल्याशिवाय आहुती, बरं तसं जर का असतं तर गॅसवरी करता आलं असतं ना वैश्वर्य। भगवंतांना प्रत्येक देवतांना, प्रत्येक जीवाला एक एक योग्यता दिलेली आहे, प्रत्येक अवयवाला गौरव दिलेला आहे, गौरव सन्मान। भगवंत प्रत्येक जीवाची योग्यता बघून त्याला त्याचा मान सन्मान देतो। उदाहरणार्थ तिरुपती बालाजी मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जय विजयाच्या जिथूनच दर्शन आहे, गर्भगृहात प्रवेश नाही कोणाला। का? योग्यता नाहीये। मुळात हा नियम सर्वत्र पाहिजे, आपली योग्यता नाहीये भगवंताच्या चरणाला स्पर्श करण्याची। इथे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये विठ्ठल रुक्मिणी भगवंताच्या त्या संविधानाला आपण चरण स्पर्श करायचे, ठीक आहे, चरण स्पर्श करतो, चुकीचं आहे का बरोबर याच्यावर मी वक्तव्य करणार नाही, परंतु आपली योग्यता नाहीये भगवंताच्या त्या सच्चिदानंदात्मक रूप असलेल्या त्या विग्रहाला स्पर्श करण्याची। त्याचा परिणाम झीज व्हायलाच प्रारंभ झाला। कोण कशा स्वरूपामध्ये येतं, कशा स्वरूपामध्ये संविधानामध्ये येऊन कशा स्वरूपामध्ये कार्य करतं सांगता येत नसतं। मग मंदिरामध्ये
त्या गेल्यानंतर मंदिरात गेल्यानंतर त्या भक्तामध्ये आणि भगवंतामध्ये एक व्यक्ती असतो, त्याचं नाव असतं प्रधान अर्चक. त्याचं पद असतं प्रधान अर्चक. त्या प्रधान अर्चकाद्वारे तुम्ही भगवंताला समर्पित काही करू शकता. हार, फुलं इत्यादी जे काही त्या अर्चकासमोर ठेवायचे. अर्चकाला म्हणायचं की बाबा तुम्ही समर्पित करा, आम्हाला अनुग्रहित करा. बरं, नुसतं प्रधान अर्चक हा विषय काय तुमच्या तुमच्या मंदिरापुरताच आहे का? नाही. भोजनाचा विषयी देखील मध्यस्थी आहे. ताट आहे पंचपक्वांनांनी वाढले, पुरणाची पोळी, पालकाची भजी. नाही, पालकाची नसते. कशाची असते भजी? कशाची असते? करतात ना चमकुरा. आळू, इकडे आळू म्हणते, आपल्या तिकडे चमकुरा म्हणतात. ते चमकुरा असो नाही आळू असो, त्याचे भजे. पंचामृत. बरं, पंचामृत आपल्याकडे एकच आहे, पिढी जात तेच चालले. मिरचीचं, भेंडीचं माहितच नाही, कारल्याचं माहितच नाही. थोडं लेटेस्ट करा काहीतरी. देवतांना पण जरा बरं वाटेल. तेच तेच खाऊन माणसाला कंटाळा येते. नैवेद्याचा देवाला नाही आलं काय झालं? पंचामृत झालं. कोशिंबीर करतो, त्या कोशिंबीर मध्ये उडदाची डाळच नसते, कमी असते. आपल्याकडे उडदाची डाळ पक्षाशिवाय निघत नाही. असं कुठल्या ग्रंथात लिहिले की देवाला उडदाची डाळीचा नैवेद्य नाही? उडदाच्या डाळीसारखं पौष्टिक आहे ना उडदाची डाळ. भोजनाचा विषय निघाला म्हणून सांगतोय. त्याच्यानंतर बघा, चटणी, कोशिंबीर, उडदाची डाळीचं कोशिंबीर, भाजी, फोड भाजी, पातळ भाजी, त्याच्यानंतर तुमचं मसाले भात, तुमची पुरणाची पोळी, तुपाची वाटी, भात, वरण आणि गोड पदार्थ. एक रसाळ असावा, एक घट्ट असावा. असं ताट समोर ठेवलं ते कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार. आता तर रात्र झाली. आता काय, आता ते रात्रीचाच विषय सगळा आहे. महाराज फक्त काय, आणि त्याच्यामध्ये जायफळ चांगला टाकलेला असावं पूर्णाच्या पोळीमध्ये. विलायची पावडर आणि जायफळ, बस. बाकी कशाची गरज नाही. कढी सगळ्यात महत्वाचं, पचायला सगळ्यात महत्वाचं. एका पोराला विचारलं सध्याची हालत काय, आपण म्हणतो ना लेकरांना कळत नाहीये ज्ञान. महाराज एक मुलगा होता, असा सीबीएसई शाळेत शिकलेला. तो गावाकडे गेला विचारायला. त्याला गावाकडच्या झेडपीतल्या पोरांना विचारलं, चल तुला शेत दाखवतो. तो चालतंय मग. शेताच्या धुऱ्याने गेला. धुऱ्यामध्ये जाऊन दाखवत नाही भुईमुगे, हे सोयाबीन काय. तर खेडेगावातल्या आपल्या झेडपीच्या पोरांना विचारलं की अरे तुला माहिती का कडधान्य कशाला म्हणते? तर म्हणजे हो माहिती. कशाला म्हणते? जे धान्य शेताच्या कडेकडे राहतं त्याला कडधान्य म्हणतात. जे धान्य शेताच्या कडेकडे राहतं त्याला काय म्हणतात? कडधान्य. जर का ही गत असेल, हे शिकलेले अज्ञानी, शिकून अज्ञान असलेले, कृषी प्रधान देशामध्ये राहून कृषी भगवंत वृषभ रूपाने राहतो. भूमी माता आहे आपली, भूदेवी आहे. धान्य अहम वैश्वानरो भूत्वा, भगवंत अन्न आपण खाल्ल्यानंतर पोटामध्ये राहतो हे आपल्याला त्याच्याबद्दलच माहित नाही. म्हणजे पंचपक्वान्नाचं ताट तुम्ही परत मुद्द्यावर, पंचपक्वान्नाचं ताट तुम्ही समोर ठेवलं, मस्त रांगोळी काढली, 2 समया लावल्या, केळवणाचं जेवण असल्यासारखं केलं, एखादी 2 हार घातले. आता खायचे तिचे, ते भोजन करायचं. आता विचार करा, हातही नाही तर पायही नाही, चौरंगा झालाय आपला. खाणार कसं? खाणार कसं? त्या भोजनामध्ये, त्या ताटामध्ये आणि तुमच्या मुखामध्ये
मध्यस्थी कोण आहे? हात. भगवंताने हाताला गौरव दिलाय का नाही? मग तुम्ही ते हात पाचही बोट, बरं 5 बोटांचा महिमा तुम्हाला आधी सांगितलं, एकत्र येत नाही पण खाताना सगळे एकत्र येतात महाराज, काही असो ते. या 5 बोटांना किंवा या हाताला भगवंताला विशेष कार्य दिले काय? खाण्याचं. तुम्ही भोजन ग्रहण करताना तुमच्या मुखामध्ये आणि त्या पानामध्ये दुवा कोण आहे? मध्यस्थी कोण आहे? हात. भगवंताचं अन्नच फक्त प्राशन करावं, ग्रहण करावं, बाकी काहीही ग्रहण करू नये उत्सुक. भविष्योत्तर पुराण खूप सांगतं. माधव नावाचा ब्राह्मण होता महाराज. फक्त एक विषय सांगतो की काय घटना असते. स्वतःच्या पत्नी सोबत दिवसा ढवळ्या रममाण होण्याची इच्छा पत्नीला सांगतो. जंगलामध्ये जातात. तिथं जाता जाता एक चांडाळ बाई दिसती. पत्नीला म्हणतो, मी तुझी परीक्षा बघितली, तू निघून जा. चांडाळी सोबत संग बळजबरी न करतो. तेव्हा चांडाळी म्हणते, तू आता ब्राह्मण नाही राहिलास, संग झाला, शिखा सोडून दे, जंतुकोळी टाकून सगळं टाकून देतो, जर गोमांस खातो, मदिरा पान करतो आणि 12 वर्ष राहतो. 12व्या वर्षी ही मरते. तिथून एक सज्जनांचा सहवास असलेला, साधू संतांचा आणि एका राजानिशी सगळे जण तिरुपतीच्या यात्रेला जात असतात. तेव्हा ह्याला पश्चाताप. राजांसोबत त्यांच्या त्या यात्रेत सहभागी होतो. कपिल तीर्थावर जातो. सगळेजण म्हणतात, शोर करून पिंड प्रदान करतात. जाणवं नाही ते सगळं उतरलेलं. मातीचे पिंड करतो. मंत्र सगळे माहिती आहेत पण तेच नाही ना, मंत्रात ताकद नाही. मातीचे पिंड करतो, पिंड प्रदान करतो. पितरांना त्या क्षेत्र महिमानं आणि ह्यांचं प्रारब्ध जोर घालतो. तपश्चर्या होती पहिली, त्या जोरावर त्या मातीच्या पिंडदानाने देखील तिचे पूर्वज उद्धरतात. आणि जसं जसं हा व्यक्ती शेषाचल चढायला लागतो, अंगावर सांगताना काटा येतोय, साक्षात शेषनाग येते. घबराहट होते, घबराहट आणि वमन होतं. जेवढा आतापर्यंत घाण केली होती सगळी बाहेर पडती. त्याचा दुर्गंध स्वर्गात जातो. सगळे देवी देवता येऊन त्याच्यावर पुष्पवृष्टी करतात. ब्रह्मदेव म्हणतात, कपिल तीर्थावर जाऊन स्नान कर. कपिल तीर्थावर जाऊन स्नान करतात. तिथं देह सोडतो हा माधव ब्राह्मण. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतो, तुला जगतपती जावई स्वरूपात प्राप्त होणार आहे आकाश राजाच्या. तू आकाश राजा म्हणून तोंडमान देश, नारायणपूर नावाचं गाव, राजधानी, तिथलचा तू राजा होशील. तेव्हा तो आकाश राजा होतो. त्याची पुत्री रूपानं महालक्ष्मी देवी अवतरत होती. भूदेवीचं सन्निधान, आवेश, वेदवती, अग्निदेवाची कन्या, त्या ठिकाणी प्रत्यक्ष. सांगण्याचं तात्पर्य, प्रारब्ध चांगलं पाहिजे, कर्म चांगलं पाहिजे, दोघांच्या मध्ये दुवा पाहिजे. काय कर्म करतो त्यानुसार भगवंत फळ देतो. काही कर्म करू लागला तर नाही चालत. भगवंताचं अन्नच ग्रहण करावं. देवीचं दाखवलेलं श्रवण काय करावं? भगवत कथा, भगवत तत्वचिंतन, शास्त्र, वेद श्रवण करावे. मुखातून काय काय करावं? भगवत ज्ञान, जप, तप, पारायण, चिंतन, तत्वचिंतन एवढंच करावं. ब्राह्मणाचं अध्ययन अग्नीच्या साक्षीनं होतं. अग्निकार्य, विवाह अग्निनारायणाच्या साक्षीनं होतो. आयुष्यभर अग्निहोत्र करतो, त्याच्यातच शेवटी जातो. असं असताना अनेक विषय आहेत त्याच्यात सांगितले, फक्त महत्वाचे फक्त सांगितले, हायलाइट केले. असं असताना आपण काय करायला पाहिजे? सर्व कार्य करण्यासाठी आणि करून घेण्यासाठी भगवंत आपल्या हृदयस्थ आहे. आता जांभळा येईल सगळ्यांना, येणारच ना. त्याचं कारण आहे, भगवंत आहे. कुठं? जागृत अवस्थेमध्ये प्रेरणा देणारा विश्वनामक परमात्मा आहे. स्वप्न अवस्थेमध्ये प्रेरणा देणारा तेजस नावाचा परमात्मा आहे. आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये प्राज्ञ नामक परमात्मा अनुग्रह करतो.
आपल्यावर सगळ्यात जास्त अनुग्रह प्राज्ञानामक परमात्म्याचं, त्याला कारणीभूत पण आपण. सुरुवातीला प्राज्ञा असं नाही म्हणलंय, विश्वम म्हणलंय. उठ, तत्क्षणी असं उठायचं, तत्क्षणी. झटका लागल्यावर भीतीनं कसं असं ताड करून उठतंय माणूस, तसं म्हणलंय. विश्वम विश्वरूप षटकारो प्राज्ञम असं नाही म्हणलं, किंवा तैजस असं नाही म्हणलं ना. काय म्हणले? विश्वम. विष्णू सहस्त्रनामाच्या सुरुवातीचा शब्द काय? विश्वम. काय अपेक्षित आहे भारताला? भारताला म्हणजे महाभारताला काय अपेक्षित आहे श्रोत्याकडनं? तो कसा पाहिजे? जागृत पाहिजे, जागृत. श्वान झोप पाहिजे, कशीही झोप नको ना. आयुष्य असं नसलं पाहिजे आले घोड्यावर गेले गाढवावर. हो ना, आले मनुष्य म्हणून, पण सगळं काही अधम कर्म करून. म्हणजे तत्रापि जन्मशतकोटिषु मानवत्वं, तत्रापि जन्मशतकोटिषु ब्राह्मणत्वं, तत्रापि जन्मशतकोटिषु वैष्णवत्वं, तत्रापि जन्मशतकोटिषु मत्परत्वं. गॅरंटी देऊ शकतात का मनुष्य म्हणून जन्माला येण्याची? प्राण दिल्यावर नाही. मनुष्य देह प्राप्त झाला, त्याच्यात परत ब्राह्मण देह प्राप्त झाला, त्याच्यात परत भागवत धर्म, वैष्णव निष्ठा, भक्ती बुद्धी प्राप्त झाली, श्रवण कीर्तन इत्यादी करतात. पण मतपरत्व कुठं प्राप्त झालं? भगवत निष्ठता बुद्धी कुठे आहे? जोपर्यंत भगवत निष्ठता बुद्धी होत नाही तोपर्यंत काही भगवंत मतपरत्व काही देत नाही. भगवत निष्ठता बुद्धी पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य विष्णू सहस्त्रनाम म्हणते की बाबा गाढ झोपू नका. आपण गाढ झोपतो, विष्णू सहस्त्रनामाच्या पाठामध्ये जाते झोपते. किती विटंबना आहे. बरं, विटंबना दोन प्रकारे. आता नोव्हेंबर डिसेंबरला बरं हयातनामा कोणाला द्यायची असते तर आत्ताच लाईनवर लागून महाराज, किती मोठी विटंबना आहे बघा. मनुष्य जिवंत आहे तरी पण कागद लागते. मनुष्य जिवंत आहे तरी पण काय लागते? कागद. इथं पण तसंच आहे हो. इथं विटंबना नाही, इथं स्पष्टीकरण आहे डायरेक्ट की बाबा मतपरत्वम, भगवत निष्ठता बुद्धी कोणाची त्यालाच आम्ही आमच्या जवळ घेऊ, दुसऱ्याला घेणार नाही. झोपू नका गाढ. झोप पाहिजे नाही असं नाहीये. कशी पाहिजे? श्वान सदृश झोप पाहिजे. गाढ झोप नको. तडक उठता आलं पाहिजे. तडक उठायचंय. कशासाठी उठायचंय? धर्माचरण करण्यासाठी तडक उठायचंय. भगवंताची पूजा करण्यासाठी तडक उठायचंय. देवतांनी भगवंतांनी सांगितलेला, देवतांना जो मार्ग आहे, त्या देवतांनी आपल्याला आपल्या गुरूंना सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाचं अनुसरण करण्यासाठी तडक उठायचं. परोपकार करण्यासाठी तडक उठायचं. नाव परोपकार किंवा परोपकारी किंवा अजून काय असून नुसतं चालत नाही. मी कालच म्हणलं धर्माधिकारी, तसंच परोपकारी. मी अधिकारी आहे कशाचा? धर्माचा. नाव धर्माधिकारी असून धर्माचा अधिकार प्राप्त झाला किंवा धर्माने अधिकार प्रदान केला असं होत नाही. नाव परोपकारी असून काहीच उपकार नाही. का फायदा? मी धर्माचा अधिकारी, मी बरोबर चालत नाही. बोले तैसा चाले, त्याचीच वंदावी पाऊले. नाव देखील असं सुशोभित असलं पाहिजे, कणकणीत असलं पाहिजे, तसाच दिसला पाहिजे. राठोड म्हणलं की मिशाला पीळ बसतात. राठोड नाव काहीच नाही, हाडकुळा भाग. भगवंत अनंत रूपाने अनंत जीवांच्या हृदयस्तराहून कर्म करून घेतात. तुम्ही घेऊ शकतात का एकमेकांच्या हृदयस्तराहून? नाही. त्यामुळे आलस्य सोडून द्यायचं. एकदा आळस गेला
की मग आपल्याला ती भावना आपल्यामध्ये उत्पन्न होते की नाही, भगवंत माझ्या हृदयस्थ राहून कर्म करून घेतात, त्याच्यामुळे मला धर्माचरण केलं पाहिजे. पूजेच्या वेळेस ही भावना फार महत्वाची आहे. हे अनुसंधान म्हणतात याला, त्या भावनेला. पूजेच्या वेळेस भगवंत माझ्या हृदयस्थ, त्याच्यामुळे स्वतःच्या हृदयस्थ असलेल्या बिंबरूपी परमात्म्याचा आवाहन त्या प्रतिमेमध्ये करायचे नित्य. माझ्या हृदयस्थ जो परमात्मा आहे, बिंबरूपी परमात्मा आहे, त्या बिंबाला त्या ठिकाणी प्रतिष्ठापित करायचे नित्य. आवाहयामी, स्थापयामी, पूजयामी, सन्मुखो भव, वरदो भव, प्रसन्नो भव, सुप्रसन्नो भव इत्यादी मुद्रा आहे. भगवंत आपल्या हृदयस्थ राहून कर्म करून घेतात. आपलं प्रारब्ध चांगलं असेल तर चांगले कर्म, वाईट असेल तर वाईट कर्म. करून घेणारा भगवंत आहे. त्या कर्माच्या जोरावर जी आपली पुण्याची किंवा पापाची तिजोरी आहे ती भरते, आणि त्या तिजोरीच्या जोरावर ज्ञान, भक्ती, वैराग्य प्राप्त होते. सोपं गणित. ही भावना ठेवून जर का आपण कर्म केलं तरच आपण सक्सेस आहे. आणि असं हे विराट रूप, विश्वरूप भगवंताने कोणाला दाखवलं? भीष्मक राजाला दाखवलं. आणि म्हणले, बघ माझ्या वक्षस्थलामध्ये, बघ तुझी कन्या, तुझी मुलगी दिसती का नाही बघ. जेव्हा डुंकून बघितलं तेव्हा महालक्ष्मी माता स्वतःची कन्या त्या ठिकाणी त्यांना दिसली. प्रारब्ध. भयभीत झाले. भयभीत झाल्यानंतर क्षमा याचना केली. क्षमा याचना केल्यावर होकार दिला. सगळं ठरलं. भगवंत वापस निघून गेले द्वारकेला. रुक्मिणीचा एवढा प्रभाव होता महाराज भीष्मकावर. रुक्मिणीचा एवढा. म्हातारा माणूस करणार काय? म्हातारा माणूस करणार काय? तुम्हाला काही कळत नाही, आम्हाला कळत, आम्ही जिथे तिथंच द्यावं अशातला प्रकार. भगवंतानं स्वतःच विराट, स्वतःच विश्वरूप दाखवलं. त्याच्यामध्ये लक्ष्मी देवी दाखवली. न तू लक्ष्मी अपितू बघ, लक्ष्मी देवी आहे त्याच्या बाजूला बघ, भूदेवी आहे. अजून बघ, खास कळ घ्या, स्वर्ग दाखवला. अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताळ भू भुव स्वाहा महाजना तपा सत्य. नंतर वैकुंठ दाखवलं. जय विजय दाखवले. सनकादी मुनी दाखवले. सगळ्यात महत्वाचं नरक दाखवला स्वतःच्या देहामध्ये. बघ यमधर्मराज, बघ यमधर्मराज, त्यांच्या बाजूला त्यांची पत्नी बघ यमधर्मराजाची. अजून बाजूला बघ कैलास आहे. त्या कैलासावर कोण बसले बघ, स्वतःच्या एका विश्वरूपामध्ये. बरं तुम्ही म्हणाल भगवंताचं विश्वरूप कसं आहे? जे विश्वरूप बघायला अर्जुनाला देखील दिव्य चक्षु द्यावे लागले, त्याचं वर्णन कोण करणार हो? इथं करणारा व्यक्ती शुकाचार्य नाही, श्रवण करणारा व्यक्ती परीक्षित राजा नाही. शास्त्र म्हणतं नाकाच्या जागेवर पण भगवंताला हात आहे, डोळ्याच्या आजूबाजूला पण हात आहे. सहस्त्र शीर्षा पुरुष काय तुम्ही वर्णन करणार काय? जर का तुम्हाला ते गीता प्रेस गोरखपूरचा फोटो किंवा तुम्ही इस्कॉनचे जे पुस्तक आहे त्याच्यावरच जर का तुम्ही विश्वरूप गृहीत धरत असाल, मग त्यांनी बघितलंय का तसं विश्वरूप? इंद्रदेवाला देखील प्राप्त करून घेण्यासाठी विशेष डोळे लागले, भगवंताला द्यावे लागले. विचार करा आपली काय कथा. अहो आपली सोडा, संतांना देखील ते अवघड आहे प्राप्त करून घेणं विश्वरूप. प्रत्येकाला प्राप्त झालं का? 3 जणांना आतापर्यंतच्या इतिहासात फक्त 3 भीष्मक राजा 1, अर्जुन 2 आणि उत्तंग ऋषी 3. पहिला मुद्दा येतो की भीष्मक राजाला जसं दर्शन घडलं तसं अर्जुनाला घडलं का? मी आता विवाहाच्या कथेकडे जात नाही, कारण की सगळ्यांना माहितीये की बाबा भीष्मक राजाने ऐकलं नाही भगवंताचं.
शेवटी विवाह लावण्याचं ठरलं कोणासोबत? शिशुपालासोबत. ब्राह्मणाद्वारे पत्र जातं, भगवंत रथाला घोडे झुंपतात, येतात, दुर्गा मातेच्या मंदिरापाशी थांबतात, भवानी मातेच्या, तिथून पूजेसाठी येतात, तिकडून तिकडच पलायन होतं. इथे ती कथा आहे. इथे मुद्दा कुठे येतो? ही कथाच गायब झाली ना. कुठली? भीष्मक राजाला ज्ञान दिलं भगवंतानं, विश्वरूप प्रगट केलं स्वतःच. ही कथा कुठे गेली? अर्धी कथा गायब झाली. विश्वरूप भगवंतानं प्रगट केलं फक्त अर्जुनासमोर. मग दोघांचं काय उरलेल्या? सगळ्यात पहिले कुठं प्रगट केलं? अर्जुनासमोर नाही. पहिलं प्रगट केलं कुठं? भीष्मक राजासमोर. बर, भीष्मक राजाला जसं ज्ञान दिलं, स्वतःचा देह दाखवला, तसं ज्ञान अर्जुनाला दाखवलं का? तिथं फक्त स्वतःच रूप दाखवलं. स्वतःच्या देहामध्ये असलेले इतर लोकांचं ज्ञान झालं का? नाही. भीष्मक राजाचा भयभीत म्हणजे काय? मूर्छित अवस्थेमध्ये पडले होते भीष्मक. सगळं घामानं असं लथपथ झाले होते. त्राहिमाम त्राय आदित्य पुराणांतर्गत भगवंताचं स्वरूप जेव्हा भक्त बघतो तेव्हा क्षमा प्रार्थना, दयानिधे 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 दयानिधे, नमो 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 नमः, दयानिधे 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 दयानिधे, नमो 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 नमः, दयानिधे 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 दयानिधे, नमो 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 नमः. एकदा दयानिधे म्हणल्यानंतर समाधान झालं का? कितीदा तरी म्हणलंय. ही प्रार्थना नित्य करायची देवासमोर. की काय? पूजेच्या शेवटी दयानिधे 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 दयानिधे, नमो 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 नमः. तुमच्याशिवाय दुसरा दयाशील कोणी नाही ब्रह्मांडात. काय चिंतन आहे विश्वरूपाचं? संचिंतयेत भगवतश्चरणारविंदं वज्रांकुशध्वज सरोरुहलांच. भगवंताच्या नखापासून चालू करायचे. आपादमस्तक. पण तुम्ही आपादमस्तक करणार काय? घ्या. विश्वरूप तुम्ही बघितलं नाही, गीतेत जे सांगितलं ते कळालं नाही, माऊलींनी सांगितलं ते कळालं असतं तर अभंगाची गरज नाही. पण अभंगाचं निरूपण करायला कीर्तन ठेवावं लागते. कीर्तनामध्ये कीर्तनाचा मुख्य विषय सोडून इतर विषय जास्त असते. मग विश्वरूपाचं वर्णन करणार काय? विश्वरूप आहे कसं? तर विश्वरूपाचं चिंतन करण्यासाठी आधी विश्व काय हेच कळलं पाहिजे. विश्व काय आहे? विश्वरूपी परमात्मा सगळ्यांच्या हृदयस्थ राहून. त्याच्यासाठी ध्रुव बाळांनी सुरुवातीला प्रार्थना काय केली? यो अंतःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नां अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीं प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. यो अंतःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां. माझ्या हृदयस्थ राहून सर्व कर्म करून घेणारा परमात्मा. आता तुम्ही म्हणाल मला इच्छा होते काही ना काहीतरी चुकीचं काम करण्याची, माहिती असतं, परत ती गजेंद्र मोक्षात उदाहरण देत नाही कसं मी? ह्याच्या आधी मी सांगितलं होतं गजेंद्र मोक्षाला निदान त्या गजेंद्राला माहित होतं, कळालं, चावल्यानंतर कळालं, नंतर त्यांनी धावा केला. आपल्याला कळायला सगळेजण चावायलाच बसले. तथापि पिता माता तथा भ्राता सर्वे संसार बंधकः. गुरु एकटेच आहेत या सगळ्यातून बाहेर काढणार. संसारोद्धारक क्षमः. गुरु एकटे आपल्याला संसारातून बाहेर काढणार. आई वडील भाऊ बंधू मित्र सखा चुलता काका चाडू लाडू सगळे कशात घालणार आहेत? संसारात. गुरु एकटेच आहेत जे त्याच्यातून बाहेर काढणार आहेत. बाकी सगळे विहिरी ढकलायलाच बसलेले संसार रूपी विहिरीमध्ये. म्हणलं ना, घात करणारा व्यक्ती विश्वासातलाच असतो म्हणून त्याला विश्वासघाती म्हणते. अहो मराठी शब्दांमध्ये काही
घात कोण करतो? जवळचाच माणूस करतो. म्हणून तर त्याला विश्वासघाती म्हणतात ना. विश्वास हे पद का दिले त्याला? जवळचा माणूस आहे. दूरच्या माणसाला काही संबंध नाही. तुम्ही आलात काय गेलात काय त्याचं काय आले. रस्त्यानं जाणारा माणूस आपल्याला बोलतो का? बोलतो कोण रस्त्याला थांबून? तोच जयसिंग तुमची ओळख आहे, चांगली ओळख आहे. असं असताना आपण चिंतन काय करायला पाहिजे? विश्वरूपी परमात्म्याचं तेवढ्याच विश्वासानं करायला पाहिजे, घातानं नाही. काय विश्वास ठेवला पाहिजे की भगवंत आमच्या हृदयस्तराहून न तू केवळ आमच्या अमिबा सारख्या एका पेशीच्या सेलची देखील सृष्टी करून त्याच्यामध्ये जाऊन त्यांचं रक्षण करून त्या सेलद्वारे त्या पेशीद्वारे भगवंत कृती घडवून आणतो. मग त्या एका परमाणूपासून हत्ती सारख्या विराट प्राण्यापर्यंत त्याच्यात मनुष्य आले, इत्यादी सगळे प्राणी आले. क्रिमी आले, कीटक आले, सरपटणारे आले, जलचर आले, भूचर आले, उभयचर आले, उडणारे आले, बसणारे आले, सरपट सगळ्या प्रकारचे आले. त्या प्रत्येकाच्या हृदयस्थ राहून त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्या द्वारे कर्म करून घेतात. ही भावना आपल्याला पूजेच्या वेळेस आपल्या मस्तिष्कामध्ये पाहिजे की भगवंत कोण आहे? सकल ब्रह्मांडाचे स्वामी, ज्यांनी सगळं ब्रह्मांड स्वतःच्या उदरामध्ये घेतलंय. भगवंत प्रलयाच्या काळी सगळं काही आपल्या सगळं काही आपल्या उदरामध्ये स्थित करतात. कसं करतात या संदर्भात उद्या आपण चिंतन करणारच विशेष. नंतर काय होतं कथेमध्ये हे तुम्हाला कळलं. विश्वरूपी परमात्मा स्वतःच विश्वरूप दाखवतात. भीष्मक राजा भयभीत होतो. रुक्मी जे आहेत भयभीत झाला. बघा, थोड्या वेळासाठी वैराग्य प्राप्ती होणं आणि परमानंटली वैराग्य प्राप्ती होणं फरक आहे. एखादी संन्यासी असतात, एखादी साधू संत असतात, आपण म्हणतो ना छान दिसायले, त्यांच्यासारखं मला व्हायचं. त्यांचे कष्ट माहितीत कसं. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे कष्ट काय होते? ते छत्रपती होते. आजकाल गाडीवर छत्रपती नाव लिहिले. जस काय महाराजांनी यांना छत्रपती बनवून दिले. गाडीवर छत्रपती लिहिणं आणि खरंच छत्रपती असणं याच्यात फरक आहे ना. किती फरक आहे. किम कोकिलस्य विरुतेन गते वसंते किम कातरस्य बहुशस्त्र परिग्रहेण मित्रेण किम व्यसनकाल परांगेन किम जीवितेन पुरुषस्य निरक्षरेण. भित्राच्या हातामध्ये तलवार ठेवली किंवा भित्र्याच्या घरामध्ये तलवारी ठेवणं आणि त्याला छत्रपती म्हणलं, आणि मुळात शूरवीर असणं त्याच्या घरात तलवारी ठेवली असणं, तलवारी बंदूक असणं, त्याला छत्रपती म्हणणं, फरक आहे ना. अगदी त्याच पद्धतीनं भीष्मक राजाला तात्पुरतं ज्ञान झालं ना कशाचं की बाबा भगवंत कोण आहे याचं, पण तथापि ऐकलं कोणाचं? पुत्राचं. पुत्रवश झाला. धृतराष्ट्राची जी कथा झाली ती जी झाली ना भीष्मकाची, पुत्रमोह. भगवंताला रुक्मिणी माता ब्राह्मणाच्या द्वारे पत्र पाठवतात. भगवंत येतात, त्यांना घेऊन जातात, अपहरण होतं, त्यांचा विवाह होतो, प्रपंच चालू असतो. इकडे पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध, गीतेचा उपदेश, या सगळ्या कथा होतात. परीक्षिताच्या जन्माचा प्रसंग, त्या परीक्षित राजाच्या जन्माच्या प्रसंगामध्ये सोडलेलं ब्रह्मास्त्र भगवंत त्या परीक्षिताचं रक्षण कशा पद्धतीने करतो. मृत जन्माला घातलंय. का घातलंय? ब्रह्म माझे कोण आहेत? शिष्य आहेत, भक्त आहेत, त्यांचं अस्त्र आहे
ते वाया जाऊ नये म्हणून मृत जन्माला घातलं. नंतर मृत आल्यानंतर देखील काय दिलं? जीवन दान प्रदान केलं. आपण करू शकतो का? ही ताकद फक्त आणि फक्त गुरु तत्वामध्येच आहे. भगवंताने दिलेली. मृताला देखील जिवंत करू शकतात, पण कोणालाही करत नाही सुद्धा. योग्यता पाहिजे, नाही तर हाऊस म्हणजे ते काय हाऊसफुलचा बोर्ड लावावा लागेल साधू संतांच्या दारात. मृतदेहच घेऊन येतील ना रोज. एक एक जण लाईनच्या लाईन लागल. स्वर्गात तिकडे नाही जायचे, इकडे जातील. योग्यता पाहिजे. योग्यता असेल तरच जिवंत करता येतं, अन्यथा करता येत नाही. परीक्षित राजा मोठे होतात. धर्म प्रतिष्ठापित होतो. धर्मराजाचा पट्टाभिषेक होतो. राज्य कारभार चालतो. या दरम्यान एक कथा सांगतो. युद्ध झालं, सगळं झालं, पण दुर्योधनाच्या अंतिम विधीला भीमसेन देवांनी नकार दिला. पांडव जाणार नाही किंवा त्यांना मुखाग्नी होऊ द्यायचा नाही. का? कोणाच्या मृताला देहाला खांदा द्यावा हे देखील कळलं पाहिजे. केली फाशी लटकून आत्महत्या किंवा युरिया घोळून पिला किंवा फवारणीचं कीटकनाशक लावून तोंडाला नेला, धर्माचं काम केलं का? शुद्ध आचरणयुक्त व्यक्ती जर का धर्माने गेला असेल तर त्यांच्या तिरडीला म्हणतात ना, त्यांच्या अंतयात्रेला जर का खांदा दिला, एक पाऊल चाललं की अश्वमेधा यज्ञाचं एक पुण्य आहे. म्हणून बघा अंतिम यात्रेमध्ये शक्यतो खांदे बदलतात. ही प्रेरणा इंद्रच करतो. का? सत्ता जाईल ना 100 अश्वमेध केलं तर. 100 पाऊल होऊच दे. तुम्ही किती प्रयत्न करा, 100 पाऊल होतच नाही. चालणंच होत नाही 100 पाऊल. तिरडी घेऊन आता सगळे इथं ते कार्य करून बसलेले, पोहोचून आलेले सगळे, त्याच्यामुळे सगळे पोहोचलेले असं म्हणता येतं आपल्याला. असो, मुख्य विषय काय आहे की बाबा श्रोता देखील पोहोचलेला आहे. भगवंत किंवा इंद्राला स्वतःची गादी फार प्रिय आहे. महाराज ध्रुवांच्या प्रसंगी देखील कष्ट दिले. भगवंत म्हणजे चिंता करू नका, ती त्यांची स्वतंत्र गादी तुमच्यापेक्षा चांगली तयार करून मिळणार आहे त्यांना. कोणी आत्महत्या केली, कोणी विष प्राशन केलं, त्यांच्या सोबत नाही जायचं आपण. त्यांना काय म्हणतो, त्यांच्या त्रिडीला खांदा नाही द्यायचा. आत्महत्या पाप आहे, महापातक आहे. दुर्योधनाच्या प्रसंगी कोणाच्या हाताने करायचं तर आहे ना, कोणाच्या हाताने करावं? तर धृतराष्ट्राच्या हातानंच ते कार्य केलं. बरं केलं, सगळं राज्य प्रतिष्ठापित झालं. धृतराष्ट्राची सेवा सगळेजण चांगल्या पद्धतीने करत होते, पण वाढत कोण होते माहिती का? जेवायला भीमसेन देव. कसं? पिंड करायचं भाताचं आणि आपण सगळ्यांना द्यायचं. नाही ना, खरंच महाभारतामध्ये ही कथा आहे. काय काय कसं खाऊ घातलं शेवटी? अधर्माचरण केलं ना. स्वतःच्या कुळाच्या लक्ष्मीचे वस्त्रहरण होत असताना मुकाट्यानं बघत राहणं उद्धवानं आधीच बजावलं होतं. उद्धवांनी आधीच बजावलं होतं. भगवंतानं उद्धवाला पाठवलं होतं. काय? 1 महिना फक्त अनालिसिस केलं, बघितलं कौरवांसोबत कसा राहतो धृतराष्ट्र, पांडवांसोबत कसा राहतो. महिनाभरानंतर सभेमध्ये सांगितलं पक्षपात करू नका. तेव्हा वेदांत शास्त्राचा उपदेश झाला. जे काही होतं ते भगवत प्रेरणेनं होतं, हे देखील मी माझ्या भगवत प्रेरणेनं करायलो. भगवान के मर्जी के बगैर पत्ता भी नहीं हिलता. भगवंताला तुम्ही उपदेश पाठवायला, ज्यांना संदेश पाठवला त्यांना तुम्ही उपदेश पाठवायला. शेवटी
धर्माचरण काय केलं भीमसेन देवांनी? पिंड भाताचे आणि आपासव्यासारखे द्यायचे. हीच पात्रता आहे का? याज्ञसेनी म्हणतात ना, सामान्य होत्या का त्या? त्यांच्यामध्ये भारती देवीचं सन्निधान, उमा देवीचं सन्निधान, शची देवीचं सन्निधान, श्यामला देवीचं सन्निधान एका स्त्रीमध्ये होतं. सामान्य नव्हतं ना व्यक्तिमत्व. याला द्रौपदी निर्णय म्हणून हा प्रसंग आहे. पूर्ण जन्मापासून ते पुढच्या सगळ्या कथा 3 महिने जरी चर्चा केली तरी कमी पडेल. नंतर मग कुंती माता, गांधारी आणि धृतराष्ट्र हे सर्व संघ परित्याग करून प्रायश्चित्तार्थ वनामध्ये निघतात. तर वनामध्ये जाताना तुमचं अग्निहोत्राचं धृतराष्ट्र जे करायचे ते अग्नी स्वतः सोबत ठेवतात. मंत्र सामर्थ्य असतं. त्या वनामध्ये जाऊन तपश्चर्या करत असताना त्याच अग्नीला प्रज्वलित करून आवाहन करून त्या वनाला वनवा पेटवतात आणि त्याच्यामध्ये स्वतःचा हे 3 जण देह सोडतात. अशा पद्धतीनं कुंती, गांधारी आणि धृतराष्ट्र यांचा अंत होतो. अशी कथा महाभारतात आहे. अग्नी देखील कुठला वापरला आहे हा महत्वाचा ना. स्वतःच्या नित्य अग्निहोत्रातला अग्नी वापरला. अशा पद्धतीनं अग्निहोत्र शांत होतं. आजकाल कसं होतं त्याचं न सांगितलेलं बरं. अशा पद्धतीनं शांत करावं. तिथं संपलं. तिथं एक पर्व संपलं. इकडे परीक्षित राजाच्या ताब्यामध्ये सगळं सत्ता देतात आणि सर्व संघ परित्याग करून हे 5ही पांडव द्रौपदी मातेसहित महाप्रयाण करतात. महाप्रयाण करत असताना सगळ्यांना कथा माहिती. मागे एक श्वान अर्थात धर्मराजच, यमधर्मराजच त्या स्वरूपामध्ये असतात. एक जण पडत जातात. त्याचं कारण देखील सगळ्यांना माहिती आहे. सुंदर आहे, स्वतःच्या चेहऱ्यावर मोह आहे म्हणून नकुल पडतात. ते पडल्यावर सहदेव देखील ते माझ्या भावाला तुम्ही वाचवा नाही म्हणून मी वाचवायला जातो म्हणून ते पडतात. मी मातृपुत्र आहे म्हणून तुम्ही भेदभाव केला असं म्हणतात. शेवटी आधी द्रौपदी माता पडते. का तर भीमसेन अर्जुनाप्रती फार आसक्ती असते त्याच्यामुळे तिथे ती पडते. असं ते मुळात असं नाहीये. शक्य नाही ना. भगवंताद्वारे गीता उपदेश एकदा झाला त्याच्यानंतर परत जेव्हा तुमचं यज्ञ होतो, परत एक यज्ञ करतात. धर्म प्रतिष्ठापित झाल्यानंतर अश्वमेध करतात. त्या अश्वमेधाचं वर्णन असं आहे महाराज, भाताचे डोंगरच्या डोंगर लागायचे. ज्या रंगाचं द्रव पदार्थ वरण जर का पिवळा असेल तर पिवळ्या खड्या रत्न असलेलं म्हणजे विहीर, त्या विहिरीला पिवळे खडे रत्न लावलेले त्याच्यामध्ये ते वरण आहे महाराज. ज्या रंगाचा जे पदार्थ असेल त्या रंगाचे खडे त्या विहिरीच्या कठड्याला असायचे. भाताचे पहाडच्या पहाड, पर्वताच्या पर्वत. जर का हे असं वर्णन खरंच बघायचं असेल आजच्या स्थितीला तर एकदा मळीखेड नावाच्या गावाला सेडम गुलबर्ग्यापासून काही अंतरावर आहे. तिथं आषाढ शुद्ध पंचमीला जावा. श्री 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 सत्यात्म तीर्थ महास्वामीजी तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये श्रीमंत जयतीर्थ महास्वामीजींची आराधना करतात. लाखो, तुम्हाला चालता देखील येत नाही एवढी धक्काबुक्की होते. तुम्ही तिथे उभं टाका, तुम्ही सहज पुढे जातात. धक्क्यातच पुढे, चालण्याची गरज नाही, धक्क्यातच पुढे जातात. एवढी गर्दी असते तिथं. भात महाराज कसा होतो तर खाली पोतं टाकलेलं असतं महाराज. एक मोठा चौथरा आहे, चौथरा म्हणजे मोठा, त्याच्यावर पोते टाकलेले असतात. मोठाले पातेले तिथे आणून पालथे करतात. एकावर एक. फक्त काय होतो, डोंगर चढत जातो. जवळजवळ एक 7-8 फुटाचा डोंगर होत असेल. असे कित्येक होतात. आणि तिथून जे आपण सिमेंटचा फावडा असतो ना, कॉन्क्रीटचा फावडा, त्या फावड्यानं ओढतात टोपल्यामध्ये भात आणि ते वाढतात गरम. हे वर्णन काही असं नाहीये.
हे आजच्या स्थितीला देखील होतं, करतात लोक. तेवढा विश्वास पाहिजे. आणि भीमसेन देव असल्यावर तर काय बघायचं कामच नाही. त्यांचा महिमाच आघात आहे. असे बरं, त्या अश्वमेध यज्ञाच्या प्रसंगी स्वतःचा पुत्र गमावला आहे. कोण? युद्धामध्ये मागे अभिमन्यू. सगळ्यांना दुःख आहे, सुख आहे, पण आठवण असते. त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी म्हणून सविस्तृत गीता उपदेश भगवंतानं परत केलाय अर्जुनाला आणि सगळ्या पांडवांना. सविस्तृत पुन्हा गीता उपदेश केलाय. मग असं असताना असं पडणं शक्य आहे का? नाही. मग हे सगळं का? कसं? तेषां विडंबनाय व दैत्यानां वंचनाय च पश्यतां कलिमुख्यानां विडंबोऽयं कृतो भवेत्. दाखवून द्यायचं की हे सगळे कोण होते? सामान्य माणसं होते. आजच्या काळात जे आपण आता चिंतनाच्या सुरुवातीला आपण थोडी चर्चा केली, देवता श्रीकृष्ण परमात्मा देह सोडून देतो, त्यांचा अंतिम संस्कार होतो. मग ते देखील सामान्यच आहेत, माणसासारखेच आहे. ही जी भावना आजच्या काळात मनुष्यामध्ये येते, काय येते? तेषां विडंबनाय व दैत्यानां वंचनाय च पश्यतां कलिमुख्यानां विडंबोऽयं कृतो. हे कली इत्यादी सगळे त्यांच्यामध्ये बसून जातात आणि त्यांना ज्ञान काय देतात? हे कली सात्विक ज्ञान होऊच देत नाही. योग्यताच नसते ना जिथं. बरं, जिथं भगवंत आहे तिथं कली येईल का? नाही. जिथं नाही तिथंच झालं. तिथं गेल्यावर ज्ञान काय होणार? समोर सच्चिदानंदात्मक विग्रह असला तरी ते पाषाणच दिसणार. असं असल्यामुळे हे 5 पांडव द्रौपदी समेत निजधामाला त्यांच्या मूळ लोकांमध्ये जातात. ही महाभारताची कथा या ठिकाणी सांगतात विष्णू पुराणामध्ये. पुढे चालून म्हणतात की हे सगळं होत असताना एक प्रसंग बाका येतो. भगवंताचं निजधाम गमन. भगवंताचं निजधामाला जाण्याचा जो कार्य आहे किंवा जे कार्य आहे त्याच्याबद्दल भागवतात खूप सुंदर सांगितलंय की संतांचा अपमान सांब करतात, मुसळ उत्पत्ती होते पोटातून, त्या मुसळाचं चूर्ण करून फेकून देतात, त्याच्यापासून हजारो काठ्या निर्माण होतात आणि हे आपसात एकमेकांना मारून संपवतात. यदू बलराम दादा स्वस लोकांमध्ये निघून जातात आणि एक पारधी भगवंताच्या पायाला, त्या अंगठ्याला हरणाचं किंवा एका प्राण्याचं चरण समजून बाण मारतात. अशा ऋषींचा शाप काय होता आणि कुंती मातेचा शाप काय होता? कुंती मातेचा शाप होता की आपसात भांडून मरतात. क्षमा प्रार्थी. गांधारींचा शाप होता की आपसात भांडून मरतात भावंड. मग शाप सत्य व्हायला पाहिजे. भगवंत स्वतःच्या भक्तांचं सगळं ऐकतो. मग बाण मारणारा जरा नावाचा पारधी कोण? अरे मागच्या जन्मातला वाली द्या सोडून. हो, ते बाण पाठवला हे तरी द्या सोडून विषय. या शाप या जन्मात दिलाय ना, मागच्या जन्मात नव्हता दिला शाप. गांधारीला शाप काय दिला? ज्या पद्धतीने माझं कुळ एक आपसात भांडून गेलं त्या पद्धतीने. मग हा जरा नावाचा पारधी भगवंताचा कोण? याच्यासाठी वसुदेवाच्या पत्न्यांच्या कथा. वसुदेवांची पारधी पत्नी जी होती तिच्यापासून उत्पन्न झालेला हा जरा नावाचा पारधी भगवंताचा सावत्र भाऊ. त्यांच्याच हातानं भगवंताचं कार्य. भगवंतानं प्राण शब्द सोडला का? प्राण जाय पर वचन न जाय, रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जाय पर वचन न जाय. भगवंतानं कुंती मातेचा शापाचा स्वीकार केला. गरज होती का? केला. का केला? जोपर्यंत देवता या पृथ्वी तलावर आहेत तोपर्यंत कलियुगाला काही स्थान देता येणार नाही. बरं, भगवंत निघून जातील, देवता निघून जातील, देवतांचे अंश जोपर्यंत या पृथ्वीवर तोपर्यंत कलीला स्थान नाही. पण कलियुगाला स्थान
देणं अनिवार्य आहे, कारण की भगवंताने दिलेलं भगवंताने त्याला ते कार्य दिलेलं आहे त्याचं कलियुगातलं, ते कार्य करण्यासाठी भगवंतानं जे त्याला एक वेळ दिलेला आहे, ती वेळ त्या कलियुगाला प्रदान करण्यासाठी म्हणून काय करावं लागेल, सांगता करावं लागेल ना देवतांची. मग ती कशी करावी लागेल, युद्धाच्या माध्यमातूनच करणे. म्हणून द्रोणाचार्यांना कारण पुढे केलं परशुराम भगवंतांना आणि कार्यक्रम सुरू केला. अशा पद्धतीनं या पृथ्वी तलावर जी देवता होते, ज्या क्षणी दुर्योधन हा धाराशायी पडला तदक्षणी कलियुग प्रारंभ झाला, असं महाभारतामध्ये स्पष्ट वर्णन आहे. तिथून पुढे जवळजवळ 30 ते 32 वर्ष श्रीकृष्ण परमात्मा कलियुगामध्ये राहिले. कोणी जर का म्हणलं कलियुग बघितलं नाही श्रीकृष्ण परमात्मा, त्याला महाभारत दाखवा. म्हणून आपण श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणतो, रामार्पणमस्तु, ब्रह्मार्पणमस्तु, श्री नरसिंहार्पणमस्तु, वामनार्पण काय म्हणतो का, आपल्या युगात होते, बघून गेले, आपल्याकडे कृपा कटाक्ष ठेवून गेले, जवळचा अवतार आहे आपल्याला. भगवंताने आता परत तोच विषय येतो की बाबा प्राण सोडला, कसं शक्य आहे, जड देह शक्य आहे का भगवान? स्वतःचा सच्चिदानंदात्मक देह तिथून काढून घेतला, तिथे जड नुसतं मूर्ती ठेवल्यासारखी ठेवली, त्याला बांध लागलाय, असं महाभारत सांगतो. तात्पर्य निर्णय पुढे चालून अर्जुन जे आहेत त्यांनी अंतिम संस्कार केला, भगवंताचा कथा येते. तिथून ते हस्तिनावतीत जातात, द्वारकेतल्या सगळ्या प्रजेला, त्यानंतर तुमच्या तिथल्या ज्या काही राण्या होत्या भगवंताच्या, त्यांना घेऊन जात असताना मध्यंतरी लूट इत्यादी होते, सगळ्यांना माहिती कथा. ह्याच्यामध्ये एक महत्वाची कथा काय आहे, तर भगवंत वेळ देतो प्रत्येकाला, त्या वेळेचा सदुपयोग करणं आपल्या हातात आहे. उद्धवाद्वारे धृतराष्ट्राला देखील वेळ दिला होता. भगवंतानं आपल्याला देखील मनुष्य देह देऊन वेळ दिलाय. घालवायचा का सदुपयोगी लावायचा हे आपल्या हातात. या व्यतिरिक्त जेव्हा परीक्षित राजाची कथेचा प्रसंग येतो, तर प्रसंगी देखील हे सगळेजण निघून गेले. सत्ता कोणाच्या हातात आली, परीक्षिताच्या. आता परीक्षित राजा असेच तर कलियुग येऊ शकल ना, मग करा काहीतरी. परीक्षित राजाच्या मुखातून सोन्यामध्ये तुला स्थान देतो बाबा, सुवर्णामध्ये स्थान दिलं, मुकुट परिधान केलं दिग्विजयाचं, त्याच्यामध्ये करी महाराज. झाला अपमान ऋषींचा. शृंगी महाराजांनी दिला शाप, काही करता आलं का? प्रारब्धम उत्तम जना न परित्यजन्ति, प्रारब्ध उत्तमांना देखील सोडत नाही. आपण कोण आहोत? त्याच्यामुळे सतत 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 एकमेव चिंतन पाहिजे विश्वस्वरूपाचं, विश्वरूपाचं. आपली चर्चा विश्वावर चालू आहे आणि प्राज्ञ नामक परमात्मा सध्या सगळ्यांवर अनुग्रह करत आहे. सगळ्यांना सुषुप्ती अवस्था प्राप्त होत आहे. निद्रा समाधी स्थिती. महाराज प्राज्ञ नामक परमात्म्याला 10 मिनिटं थांबून धरा आणि विश्वरूपी परमात्म्याकडे जावा. नित्य आचरणामध्ये विश्वरूपी परमात्म्याचं ध्यान अनिवार्य आहे. तोच कार्य करून घेतो आणि त्यांच्यामुळेच आपण आज इथं बसलो आहोत, श्रवण करत आहोत. हेच सगळं काही ध्रुव महाराजांनी प्रार्थना केली होती. यो अंतःप्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्य खिलशक्तिधरस्वधाम्नां अन्यां सहस्त्रचरण श्रवणत्वगादीं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. श्रवण असो इंद्रियांचे दशेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय इत्यादी सर्व काही तुम्ही करून घेतात आमच्याकडनं. ही भावना मनामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काही बदलणार नाही. मग एकच म्हणायचं, ठेविले आनंदे तैसेची राहावे.
हे ठेविले अनंत म्हणजे काय? भगवंताने जे ठेवले तसंच ठेवायचे का? ती ठेवण काय हेच माहित नाही. भगवंतानं आपल्या हृदयस्थ येऊन आपल्याद्वारे कर्म करून घेतोय. ती ठेवण कुठली आहे? जे ठेविले अनंत म्हणतायत ती ठेवण आहे प्रारब्धाची. ती वाढवायची आहे का अजून खराब करायची ती आपल्या हातात आहे. अनंते तैसेची राहावे, पण ते कळतच नाही अनंत कोण आहे. त्याच्यामुळे ती ठेवण काही वाढत नाही आणि ती घटू शकते पण वाढत नाही. म्हणून भगवंताने देखील निजधामाला जाताना आपल्या शिष्यांना जे काही वचन दिले ते पूर्ती केली. उद्धवाला उपदेश केला सगळा, तेच उपदेश पुढे चालून आला सगळ्यांपर्यंत. त्याच्यामुळे आपण देखील भगवंताच्या आज्ञेने किंवा भगवत प्रेरणेने जे आपले गुरु, आपले सद्गुरु, आपले परात्पर गुरु किंवा आपली समग्र गुरु परंपरा त्यांनी जे आचरण केलं, त्यांनी जे मार्ग दाखवून दिला, शुद्धे भागवते धर्मे निरतोय स्मृकोदरहा, शुद्ध भागवत धर्म आखून दिला एकादश स्कंदामध्ये भगवंताने. त्या शुद्धे भागवते धर्मे निरतोय स्मृकोदरहा भीमसेन देवांनी तीळ मात्र देखील शुद्ध भागवत धर्म सोडला का? नाही सोडला. तेवढा शुद्ध भागवत धर्म आपल्याकडनं काय 7 पिढ्यांकडनंही शक्य नाही. त्याच्यामुळं एक तिळाच्या लाडूच्या मागे न पळता तिळाचा एक कण जरी प्राप्त झाला तरी खूप झालं, ही अशी भावना ठेवा. नित्य पूजेच्या वेळेस भगवंत विश्वरूपी आहे, भोजनाच्या वेळेस वैश्वानर रूपी परमात्मा आहे इत्यादी स्वरूपाचं चिंतन करा. यालाच अनुसंधान म्हणतात. भगवंताचं जास्तीत जास्त स्मरण, तत्वचिंतन, मनन आणि नंतर कीर्तन अशा पद्धतीने कार्य करा. भगवंत आपल्या गुरूंच्या हृदयस्थ राहून आपल्या गुरूंना आज्ञा देऊन अवश्य सर्व शिष्यांचा उद्धार करेल, यात काही संदेह नाही. भगवंताचा देह जड आहे ही भावना मनातून काढून टाका. भगवंत लीला करण्यामध्ये फार पटाईत आहेत, नटसम्राट आहेत ते खऱ्या अर्थानं. त्याच्यामुळेच म्हणलं कली आदी दैत्यांच्या वंचनेसाठी, त्यांना कळण्यासाठी की मी सामान्य आहे ही भावना सगळ्यांमध्ये प्रेरित व्हावी यासाठी आजकाल अनेक लोक म्हणतात की श्रीकृष्ण परमात्मा मनुष्य होता, श्रीरामचंद्र मनुष्य होते, त्यांना सीतामातेचं दुःख सहन झालं, त्यांनी सीतामातेचा त्याग केला, त्यांनी अधर्म केला, स्त्रियांसोबत छळ केला म्हणणारे अनेक म्हणतात. मग ही भावना उत्पन्न करण्यासाठीच भगवंताने ही लीला केली आहे ना. अशा लीला त्याच्यासाठीच केल्यात का? कली इत्यादी. आता हे कलियुग आहे, सत्य नाही ना. होऊ द्या सगळं एकदाच, सगळ्यांना एकसाथ घेऊन जाता येतं सोबत. काला तस्मै नमः म्हणून एकदाच घेऊन जाता येतं. त्याच्यामुळं आपण देखील त्याच्यामध्ये भरकटल्या जाऊ नये, कारण की गव्हासोबत किडे देखील भरडल्या जात असतात. त्या किड्यांमध्ये आपला नंबर नको. त्याच्यासाठी गुरूंचं चिंतन, गुरूंची आज्ञा जी असेल त्या आज्ञेचं पालन, तत्वचिंतन आणि कथांचं श्रवण. तत्वचिंतनानं ज्ञान वाढवावं आणि कथेनं भक्ती वाढवावी. त्याच्यामुळं नुसतं कथा नको, नुसतं तत्वचिंतन नको, दोघांचं मिश्रित जे पदार्थ होतो ते पदार्थ आपल्याला ग्रहण करायचे. तेव्हा ज्ञान भक्ती वैराग्य प्राप्त होईल. झालेली कथा अस्मद गुरु अंतर्गत भारतीय रमण मुख्य प्राणांतर्गत सीतापती श्रीमन रामचंद्र भगवान चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. नाहं कर्ता हि कर्ता तत्पूजा कर्मचाखिलम् तथा मत्कृता पूजा तत्प्रसादेन नान्यथा तद्भक्ति तत्फलं मह्यं तत्प्रसाद पुनः पुनः कर्मण्यसो हरारे नो विष्णोस्तुते कर सदा. इदं ज्ञानं हरे पूजा हरेरेव उदितं सदा. हरि अधीनं च सर्वत्र इत्येवं न्यासो हरो स्मृता. यः सर्वगुण संपूर्णा सर्वदोष विवर्जिता. प्रियतां प्रीत एवालं विष्णु मे परमस्मृत. अनेन भावयत् पुण्यम् अवाप्नोतु. गुरुर्मम श्रीकृष्णार्पणमस्तु.